वंचित बहुजन आघाडी अमरावती जिल्ह्याच्या वतीने आयोजित जवाब दो आंदोलनाच्या माध्यमातून काँग्रेस पक्षनेते राहुल गांधी यांनी आरक्षण विरोधी केलेल्या वक्तव्याचा जाहीर जवाब विचारण्यासाठी जात जाताना युवा आघाडी प्रदेशाध्यक्ष डॉक्टर अनिल विश्वकर्मा यांच्यासह कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली। काँग्रेस पक्षनेते राहुल गांधी यांनी वॉशिंग्टन येथे एका मुलाखतीदरम्यान भारत विकसित समान परिस्थिती निर्माण झाल्यावर आम्ही आरक्षण संपविण्याचा विचार करू असे विधान केले आहे। या विधानातून राहुल गांधी व काँग्रेस पक्षाची आरक्षण विरोधी मानसिकता भारत देशात महाराष्ट्रासह इतर राज्यात एसटी, एससी, ओबीसी व इतर सर्व आरक्षणवादी समूह अद्यापही सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक दृष्टीने समान स्तरावर पोहोचला नसताना आरक्षणवाद्यांची मते घेऊन आरक्षण संपवण्याची भाषा करणे मागासवर्गीय जनतेच्या हिताशी विरोध आहे, असा आरोप वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर अनिल विश्वकर्मा यांनी केला। महाराष्ट्र राज्यातील समस्त आरक्षणवादी जनतेच्या वतीने आम्ही जवाब मागत आहोत की आरक्षणवादी समूहाने काँग्रेस पक्षाला मते देऊन अनेक मतदारसंघात खासदार निवडून दिले। आज त्याच जनतेचे आरक्षण काढून टाकण्याची भाषा आपण का करत आहात? आरक्षणवादी समूह एससी, एसटी, ओबीसी सह इतर छोट्या जातीतील समूह असून हा वर्ग कधी श्रीमंत, गर्भश्रीमंत नाही। तेव्हा आपण त्यांचे आरक्षण काढून टाकण्याचे बोलणे म्हणजे एससी, एसटी, ओबीसी वर्गाच्या विकासाची विरोध आपली भूमिका आहे का, असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष राहुल मेश्राम यांनी केला। सदर आंदोलनवेळी काँग्रेसच्या राष्ट्रीय सचिव तथा आमदार यशोमती ठाकूर यांच्या निवासस्थानी जवाब विचारण्यासाठी जात असताना वंचित बहुजन आघाडीच्या शेकडो कार्यकर्त्यांना गाडगेनगर पोलिसांनी अटक करून स्थानबद्ध केले। महासचिव सिद्धार्थ भोजने, युवा आघाडी जिल्हाध्यक्ष प्राजक्ता पिल्लेवाल, जिल्हा महासचिव सागर भवते, बाबाराव गायकवाड, BR धाकटे, रमेश आठवले, प्रमोद मुंद्रे, राहुल भालेराव, सचिन जोगे, सूरज चव्हाण, शंकर काडे, अमोल जवंजाड, प्रमोद राऊत, मयुरेश शिंगळे, विनोद खाकसे, प्रशांत गजबिये, शैलेश बागडे, विनय बांबोळे, अजय तायडे, हंसराज अधम, रोशन गाडेकर, कपिल नाईक, प्रशांत नाईक, चंदुभाऊ मोहोळ, शैलेश कापणी, अमोल सरवट, दिनेश इंगळे, शालू धाकटे, अस्मिता बागडे, मनीषा बांबोळे, रीना गजबिये सह शेकडो कार्यकर्ते सहभागी होते। सातत्यानं हा अन्याय अत्याचार काल नवीन चंद्र रेड्डी यांच्या इथं 150 काँग्रेसचे लोक गेले होते, त्यांच्यावर कारवाई नाही आणि आज आम्ही फक्त याला त्यासाठी चाललो आहे। राहुल गांधीची जी भूमिका आहे ती सातत्यानं हेतुपुरस्पर हे वक्तव्य केलं गेलेलं आहे आणि याचाच निषेध म्हणून आज आमचा हा एल्गार मोर्चा खासदाराच्या घरावर, आमदार यशवंत ठाकूरच्या घरावर होता आणि आता याच्या स्वरूपात याच्यात उग्र स्वरूप उद्या येणार आहेत। त्याच्या पुढच्या काळात आम्ही काँग्रेस कार्यालयाला हा मोठा मोर्चा करू। म्हणजे यांना मतं घेताना फार गोड वाटतात आणि जर लोकांच्या प्रश्नाला उत्तर द्यायचं असेल त्यावेळेची भूमिका चुकते आहे, म्हणून आमची भूमिका वंचित बहुजन आघाडीची पुढची तटस्थ त्या पोलिसांनी पाहायला पाहिजे। गजानन फिरके, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, धामणगाव। द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सत्याचे दुसरे नाव, अन्यायावर लेखणीचा घाव।